हाय, चला आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वॉशिंग मशीनच्या ट्रॉलीबद्दल थोडीशी माहिती. चला तर ही मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केली होती. तर कशा पद्धतीने ॲडजस्टेबल ट्रॉली आहे ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. चला मी आता ओपन करून दाखवते. टॉप लोडिंग वॉशिंग मशीनसाठी ही ट्रॉली आहे. ॲडजस्टेबल आहे आणि ऑल साईजमध्ये फिट करता येईल अशा पद्धतीची ही ट्रॉली आहे. हे बघा, हे व्हील दिलेले आहे ट्रॉली सरकवण्यासाठी मशीन, आणि ही पूर्ण ॲडजस्टेबल आहे. हे कसे जॉईन करायचे, व्हील कसे जॉईन करायचे आणि कसे ॲडजस्ट करायचे आपल्या मशीनच्या साईजनुसार त्याबद्दल डिटेल व्हिडिओ. पूर्ण फायबरचं आहे हे. ही खालची बाजू आहे. हे व्हील ह्याला जॉईन करायचे. आणि हे स्क्रू दिले फिटिंगसाठी. हे बघा, हे चारही भाग मी जॉईन केले आहेत. आता हे व्हील जॉईन करून दाखवते तुम्हाला. तर ही आहे खालची बाजू आणि ही आहे जिथे आपण मशीन ठेवणार आहोत ती आहे वरची साईड. चला आपण खालच्या बाजूला व्हील जॉईन करून बघूया. चला आता हे व्हील कसे जॉईन करायचे ते बघू आपण. इथे हे थ्रेड दिलेत आणि ह्या स्क्रूला पण थ्रेड आहेत. तर हे असं इथं जोडायचं. चारही साईडचे हे जोडून घ्यायचे. म्हणजे आपल्याला वॉशिंग मशीन मूव्ह करायला इझी जातं. सपोज इकडे तिकडे घेऊन जायचे कुठे असेल तर सोपं जातं. त्याच्यासाठी ही ट्रॉली आवश्यक आहे. आणि आपले वॉशिंग मशीन ज्या लेंथचे आहे त्याच्यानुसार हे ॲडजस्ट करायचं आणि याच्यामध्ये स्क्रू लावून द्यायचे. खूप सोपं आहे ही ट्रॉली जोडायला. अशा चारही बाजूंनी हे स्क्रू लावून द्यायचे. म्हणजे हे जे दोन पार्ट वेगवेगळे होते ना ते स्क्रूने टाईट करून
जॉईन करून घ्यायची. हे बघा हा पण. इथे मला एक्स्ट्राचं चाक दिलं आहे. 4ही चाकं मी जोडलेले आहेत व्हील, आणि हे एक्स्ट्राचं व्हील दिले. आणि हा जो दिला आहे तो व्हील टाईट करण्यासाठी पाना दिला आहे. तर हे जे व्हील आपण टाईट केले ते प्रॉपर टाईट होण्यासाठी हे दिलेलं आहे. आणि चला मी आता तुम्हाला ही ट्रॉली फिरवून दाखवते खाली. चला आता ही पूर्ण आपण ट्रॉली जॉईन केली आहे. तरी बघा ही इझिली मूव्ह होती इकडे तिकडे. जसे हवी तसे आपण मशीन फिरवू शकतो.